नमस्कार फ्रेंड्स, एस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, ज्या विद्यार्थ्यांनी महाज्योतीचे MPSC UPSCचे फॉर्म भरले आहेत तर त्यांना आता पुढचा टप्पा काय असणार आहे तर एक्झाम सेंटर त्यांना निवडावं लागणार आहे. ठीक आहे. तर त्यासाठी फ्रेंड्स हे पहा, वेबसाईटवरती नोटीस बोर्डमध्ये पाहिलं तर सध्या कोणतंही इथे अपडेट पाहायला मिळत नाही. इथे पाहू शकता तुम्ही पोलीस भरती IBPS ॲप्लिकेशन फॉर मिलिटरी ट्रेनिंग IBPS PO पोलीस भरती, त्यानंतर MBA CT. इथे पहा खाली आपण यासाठी फॉर्म भरलेले असतील काही जणांनी MPSC ग्रुप B ग्रुप C. ठीक आहे. त्यानंतर UPSC मराठी मीडियम, UPSC इंग्लिश मीडियम आणि MPSC ट्रेनिंग. ठीक आहे. तर तुम्ही यासाठी फॉर्म भरलेले असतील. तर याचं फॉर्म भरून झालेलं आहे. तुमच्याकडे फॉर्म PDF फॉर्ममध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवलेला असेल. जरी नसेल सेव्ह केलेला तरी तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायला काही अडचण येणार नाही. ते लिस्ट शेवटी सगळ्यांची लिस्ट वेबसाईटवरती टाकतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये आता एक्झाम सेंटर निवडण्यासाठी ते लिंक प्रोव्हाइड करतील. इथेच करणार. ठीक आहे. व याच नोटीस बोर्डमध्ये त्यावेळेस तुम्हाला एक्झाम सेंटर निवडायचं आहे. फॉर्म भरताना काही एक्झाम सेंटर वगैरे निवडलेलं नव्हतं तर त्यावेळेस ते आता लिंक देतील. किती दिवसात देतील ते माहीत नाही आपल्याला. आणि एक्झाम सेंटर साठी लिंक दिली की नंतर मग आपण म्हणू शकतो की आता एक्झाम काही दिवसामध्ये होऊ शकते. ठीक आहे. आता ह्याची एक्झाम बघा, UPSCची एक्झाम आहे, जी आयोगाची एक्झाम आहे ती आहे काहीतरी 28 मेला. तर आता तर UPSCची एक्झाम होणार नाही. आत्ताच ह्या ज्या एक्झाम आहेत ना आत्ताच होणार नाहीत. MPSCची पण नाही होणार. MPSCची 4 राज्यसेवेची महाराष्ट्राची 4 जूनला एक्झाम आहे. तर त्यामुळे ही एक्झाम ज्या आहेत तर 4 जूनच्या नंतरच होतील. जूनमध्ये होऊ शकते, जुलैमध्ये पण जाऊ शकते, काही सांगता येत नाही. अजून सेंटर निवडण्याची लिंकच वगैरे प्रोव्हाइड केलेली नाही. तरी पण असं आपण समजू शकतो एक्झाम. तर ह्याची एक्झाम म्हटलं तर जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैमध्ये तर 100% होईल असं वाटतं मला. ठीक आहे. तर फ्रेंड्स, याबाबत तुम्ही पण विचारलं पाहिजे. महाज्योतीचा जो कॉन्टॅक्ट हेल्पलाईन आहे तिथं पण त्यांना विचारलं पाहिजे, त्यांच्याकडून माहिती घेतली पाहिजे काय सध्या कंडिशन आहे त्याची, ती स्टेटस आहे ते. इथे पहा, इथे वरतून 2 नंबरला कॉन्टॅक्ट अस इथे दिलेलं आहे. याच्यामध्ये नंबर्स वगैरे असतील, बघूयात आपण आहेत का ते. इथे खालती बघा क्विक कॉन्टॅक्ट अस. हां, ठीक आहे. इथे पहा महाज्योतीचं जे ऑफिस आहे ते नागपूरला आहे. इथे 2 नंबर दिलेले आहेत त्यांनी हे. तर याच्यावरती कॉल करा. हे मोबाईल नंबर दिसतात बहुतेक. याच्यावरती कॉल करा तुम्ही. आणि ते ईमेल पण आहे. ते ईमेलवरती पण बघा, त्यांना विचारून की एक्झाम म्हणजे सेंटर चॉईसची लिंक कधी ओपन होणार आहे किंवा एक्झाम कधी होणार आहे, त्यानुसार तुम्हाला प्लॅनिंग करता येतं. तुमचं काही समजा शिक्षण चालू असेल किंवा बाकीचे कामं असतील किंवा काही एक्झामची प्रिपरेशन करत असाल तर त्यामुळे तुम्हाला जर कळालं कोणत्या पिरियडमध्ये ही लिंक येणार आहे तर तुम्ही तसं प्लॅनिंग करू शकता. तसंच फ्रेंड्स, लिंक आल्याच्यानंतर आपण चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न करू. चॅनलवरती नक्की टाकू फ्रेंड्स. कसं आहे, कधीकधी माझ्याकडून थोडा उशीर होऊ शकतो. याच्याबाबत तुम्हाला एक SMS पण येईल मोबाईलवरती की तुम्हाला एक्झाम सेंटर चॉईस करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तसं जर मेसेज आला तुम्हाला, ते टेलिग्राम चॅनलला बरेच विद्यार्थी सांगतात असं असं आहे म्हणून, तर त्यावेळेस मला समजतं त्या गोष्टी. मला पण दररोज वेबसाईट वगैरे चेक करणं पॉसिबल होत नाही. तसंच फ्रेंड्स, समाज कल्याण अधिकारी गट B MPSCची एक जाहिरात आलेली आहे. तर हे पण 22 जागा आहेत त्याच्यामध्ये. पण एक ठीक आहे, तुम्हाला याचे क्वेश्चन पेपर पण अवेलेबल आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. तर हा पण फॉर्म भरा तुम्ही. जागा जरी कमी असल्या तरी फ्रेंड्स एक्झाम द्यायला काय हरकत नाही. MPSCची एक्झाम आहे, अप्लाय करू शकतो तुम्ही. आणि याची माहिती घेऊन, म्हणजे इथं काय अट आहे, ग्रॅज्युएशन अट आहे आणि काय अनुभव वगैरे आहे. तिथे तुम्हाला टिक मार्क करायचा आहे का नाही, टिक मार्क करायचा आहे. ही नोटिफिकेशन व्यवस्थित वाचा, तुम्हाला हे समजेल. पण ही बाकीच्या एक्झामसारखीच जाहिरात आहे. त्याच्यामुळे इथे तुम्ही जर इलिजिबल असाल तर नक्की अप्लाय करा. तुम्हाला एक्झाम देता येते. क्वेश्चन पेपर वगैरे पण मागच्या वर्षीचे अवेलेबल आहेत. ठीक आहे.
तर ते पहा तुम्ही. एक तुम्ही प्रोसेसमध्ये राहताल ही एक्झाम अप्लाय केल्यानंतर. अजून एक आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमध्ये MPSC UPSCचं तुम्हाला कोचिंग करायचं असेल तिथं पण स्टायपंड वगैरे आहे काही जणांना. ठीक आहे, इथे पाहू शकता तुम्ही. ऑनलाईन अर्ज 30 मेपर्यंत भरायचा आहे. ठीक आहे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये. ठीक आहे, आणि काही जणांना स्टायपंड आहे, परत हॉस्टेलची सुविधा पण आहे. तुम्ही जाहिरात वाचा, याच्यावरती मी एक व्हिडिओ पण टाकलेला आहे. ठीक आहे, इथे पाहू शकता तुम्ही UPSCसाठी. आणि इथे बघा हे स्टायपंड आहे, इथे 3000 रुपये पर मंथ. कोचिंग तर फ्री असणारच आहे. ठीक आहे, SC STसाठी स्टायपंड आहे. OBC मायनॉरिटी ओपन EWSसाठी कोचिंग आहे फक्त, आणि बाकी ओपनसाठी 4 जागा आहेत. ह्याच्यामध्ये कोणताही कॅन्डिडेट फॉर्म भरू शकतो, एनी. ठीक आहे, महाराष्ट्रातला कोणताही विद्यार्थी फॉर्म भरू शकतो या 4 जागेसाठी. फक्त त्यांना एवढंच आहे की कोचिंग घ्यायची असेल तर 30,000 रुपये तुम्हाला भरावं लागतील. UPSCच्या 52 जागा आहेत, MPSCच्या पण 52 जागा आहेत फ्रेंड्स. त्याच्यामध्ये रिझर्वेशन पण आहे, दिव्यांगसाठी आहे, परत वुमेनसाठी आहे. तर हे पण फॉर्म भरू शकतो तुम्ही. एक्झाम द्यायला काय हरकत नाही. जेवढे तुम्ही या प्रोसेसमध्ये असतात स्पर्धा परीक्षेच्या, जोपर्यंत तुम्ही एक्झाम देत नाही तोपर्यंत तुमचं पुढचं प्लॅनिंग पण ठरत नाही, आणि ते अनुभव आल्यानंतरच तुम्हाला पुढे इम्प्रूव्हमेंट करायला एक वाव असतो. नुसताच अभ्यास करत राहिल्यानंतर आणि एक्झाम दिल्यानंतर तुमचं ते परीक्षणच होणार नाही. फक्त तुम्हाला एक्झाम जर द्यायला भेटत असेल तर खूप मोठी गोष्ट आहे, त्याच्यामधूनच तुमची इम्प्रूव्हमेंट होत असते. इथे पाहू शकता पॅटर्न वगैरे कसं आहे ते. निगेटिव्ह मार्किंग, किती मार्काचा पेपर आहे. फक्त 1 तासाचा पेपर आहे फ्रेंड्स, 100 मार्काचा पेपर आहे 1 तासामध्ये. बाकी इथे फॉर्म वगैरे कसा भरायचा हे दिलेले आहेत, लिंक वगैरे. ह्याच्यावरती तुम्ही फॉर्म भरू शकता. अजून त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा राहिलेला आहे. तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. ऑनलाईन पेमेंट पण, बँक पेमेंट म्हणजे फॉर्मचं पेमेंट 30 मे 2023. ठीक आहे, तर हा पण फॉर्म भरू शकता तुम्ही. तसंच फ्रेंड्स सारथी UPSCची पण एक्झाम होणार आहे. त्याची पण डेट आलेली असेल तर मी वेबसाईट चेक करून त्याचं नोटिफिकेशन वगैरे काय असेल तर टाकतो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा, आणि हे जे टेलिग्राम चॅनल आहे इथं पण तुम्ही जॉईन होऊ शकता. काही तुम्हाला डाऊट असतील तर इथे फ्रेंड्स इथे कमेंटमध्ये विचारा. लिव्ह कमेंट आहे का ह्याच्यामध्ये. मी जर रिप्लाय दिला नाही तर बाकीचे विद्यार्थी इथे रिप्लाय देत असतात. तसंच यूट्यूबला पण तुम्ही कमेंट करू शकता. तर थँक्यू.